विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती म्हणजे यंत्र आणि मंत्राची उपासना। सर मला आता तुम्हाला असं विचारायचं वाटतं की यंत्राच्या आकाराचे नेमके किती प्रकार असतात? आकाराचे म्हणल्यापेक्षा त्याचे अंगाचे म्हणू आपण। महत्त्वाचं काय असतं की यंत्र प्रत्येक आपल्या गरजेनुसार आपल्याला जे आवश्यक आहे त्यानुसार आपण बनवून घेतो। त्याच्यामध्ये एक बिंदू असतं, त्रिकोण एक असतं, वृत्त म्हणून एक असतं, पद्मकमल पद्मदल म्हणून एक असतं आणि चतुष्कोण म्हणून असे 5 आकार आहेत त्या यंत्राचे। आपल्याला ज्या गोष्टीसाठी घ्यायचे त्यानुसार आपण ते तसे घेऊ शकतो। हे जे यंत्र आहे ती निर्माण करण्याची वेगळी एखादी पद्धती म्हणजे नेमकी त्याची पद्धती कशी असते? कसं असते की यंत्र रेखात्मक, वर्णात्मक, अंकात्मक आणि समन्वयात्मक काही धातूची बनलेली असतात, काही हाताने लिहिलेली असतात। तर असे जे यंत्र असतात हे निर्माण करण्याची पद्धत सोपी नसते। विशिष्ट मुहूर्तावर, विशिष्ट नक्षत्रावर, विशिष्ट तिथीला आपण ते यंत्र बनवत असतो आणि त्या तिथीलाच ते सिद्ध पण झाले पाहिजेत। आजकाल बाजारात पण भरपूर यंत्र मिळतात आणि माझ्याकडे असे बरेच जातक किंवा क्लायंट्स येतात की ते म्हणतात आम्ही अमुक यंत्र घेतलं पण आम्हाला काही फरक पडला नाही। पण यंत्र ही दुकानावर विकण्याची गोष्ट नाहीये, कारण त्याच्यामध्ये ती प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा, ती देवीची स्थापना, देवी देवतेची स्थापना त्या यंत्रामध्ये होणं तेवढंच महत्त्वाचं असतं। ते जर नसेल तर त्याला काहीच उपयोग नसतो, कारण ती कंटेंट्स त्याची जी असतात की ते त्या मंत्रोच्चारानं, हवनाने आणि विधीपूर्वक त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून झाले पाहिजेत, तर त्या यंत्राचा उपयोग आपल्याला होतो। अशा पद्धतीने आपण ते यंत्र स्थापन करू शकतो। हस्तलिखित जे यंत्र असतात ते भोजपत्रावर मिळतात, काही ताम्रपत्रावर असतात, पारद पण आहेत, स्फटिक पण आहेत। अशा अनेक प्रकारचे यंत्र आपण निर्माण करू शकतो। अनेक प्रकारचे यंत्र आहेत पण नेमके किती यंत्र आहेत? टोटल 231 प्रकारचे यंत्र आहेत। त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ यंत्र आपण श्री यंत्र असं मानतो की जो यंत्राचा राजा म्हणलं तरी चालेल। आणि आपण तिरुपती बालाजीला जेव्हा जातो तिथे बालाजीच्या मूर्तीच्या तिथे समोर सुवर्ण श्री यंत्र आहे, फार मोठं आहे। त्याच्यामध्ये पारद श्री यंत्राला पण फार महत्त्व आहे। आता हे जे यंत्र आहे ना, पारद श्री यंत्र, श्री म्हणजे काय तर प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि पैसा, ह्या तिन्ही गोष्टी हे यंत्र देतं। आणि आयुष्यामध्ये माणसाला ह्या 3 गोष्टी फार आवश्यक असतात। प्रतिष्ठा पण मिळणं गरजेचं असतं, पैसा पण मिळणं गरजेचं असतं आणि मान सन्मान सुद्धा आणि प्रसिद्धी पण मिळणं तेवढंच गरजेचं असतं। तर ह्या ज्या गोष्टी ह्या एका यंत्रामुळे मिळतात, म्हणून त्याला आपण यंत्राचा राजा असं पण म्हणतो। मग आता तुम्ही जसं सांगितलं प्रतिष्ठा, वेगवेगळ्या गोष्टींसाठी यंत्राचा वापर करतात। मग या यंत्राचे प्रतिष्ठेचे प्रकार नेमके किती आहेत? कसं असतं, यंत्र जे प्रतिष्ठेचे प्रकार म्हणजे प्राणप्रतिष्ठा म्हणतो आपण, त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय असतं की एक चल प्रतिष्ठा असते आणि एक अचल प्रतिष्ठा असते। आता चल प्रतिष्ठा म्हणजे काय की आपण ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो, म्हणजे त्याला आपण अशी चल प्रतिष्ठा असं म्हणतो। पण काही यंत्र जे असतात ना ते कायमस्वरूपी एकाच ठिकाणी स्थापन केले असतात, त्याला अचल म्हणजे ते न चालणारे, एकाच ठिकाणी स्थिर असणारे जे यंत्र असतात त्याला आपण अचल प्राणप्रतिष्ठा म्हणतो। की आपण मंदिरातल्या ज्या मूर्त्या पाहतो मोठ्या मोठ्या त्यांची अचल प्राणप्रतिष्ठा असते आणि आपल्या देवघरातली जी देव असतात ना त्याची चल प्रतिष्ठा असते। आपण ते रोज उचलतो, तामनात घेतो, त्याची पूजा करतो, पुन्हा उचलून तिथे ठेवून देतो, त्याला आपण चल प्रतिष्ठा म्हणतो। आणि ज्या मूर्त्या असतात मंदिरामध्ये त्या आपण हलवत नाही, तिथेच त्याची पूजा करतो, तिथेच त्याला आपण स्नान वगैरे घालतो, तिथेच त्याला गंध वगैरे करतो, त्याला जागेहून हलवत नाही, ती अचल प्रतिष्ठा झाली। अशा 2 प्रकारच्या प्रतिष्ठेमध्ये आपण हे यंत्र स्थापन करू शकतो। नक्कीच। आता यंत्र आणि मंत्र हे जे काही उपासना याची केली जाते ती काहीतरी फलप्राप्तीसाठी केली जाते। मग या फलप्राप्तीसाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी? कसं असतं माहिती का, आता समजा मी तुला यादी पण सांगितलं की आता एखाद्याला नोकरी, हुशार असतात, खूप ब्रिलियंट असतात, पण नोकरी लागत नाही किंवा इंटरव्ह्यूला गेल्यावर तिथं प्रेझेंटेशन परफेक्ट होत नाही त्यांचं, किंवा बोलता येत नाही किंवा कम्युनिकेशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम येत असतो। तर अशा व्यक्तींनी कोणतं यंत्र त्यांच्या कुंडलीनुसार तेव्हा त्यांनी पाहायचं की नेमके वर्तमानातले त्यांचे ग्रहमान कोणते कसे आहेत, त्यानुसार त्यांनी ते जर यंत्र धारण केलं तर किंवा स्थापन केलं त्यांच्या घरामध्ये, किंवा धारण पण करता येतात, स्थापन पण करता येतात, कशा प्रकारे तुम्हाला गरज काय आहे तर त्यानुसार आपण ते करू शकतो। आणि त्याची उपासना केल्यानंतर तुमच्यामध्ये बराच फरक पडतो, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, प्रेझेंटेशन वाढतं, निर्णय क्षमता पण भरपूर वाढते। तसंच एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नसेल की आपण भांडवल भरपूर गुंतवलेलं आहे, आता बरेच क्लायंट्स माझ्याकडे येतात की त्यांनी भरपूर भांडवल गुंतवलेलं असतं आणि अपेक्षित जे यायला पाहिजे असते, बाजूचं दुकान त्यांचं खूप चांगलं चालतं पण ह्यांचा व्यवसाय तेवढा चालत नाही याच्यामध्ये, पण त्याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी ह्यांच्याकडे असून सुद्धा मग काय असतं की अशा वेळेस आपण तिथली जी निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यासाठी सुद्धा आपण यंत्र काय तिथे स्थापन करू शकतो। पिरॅमिड स्वस्तिक यंत्र आहेत किंवा पारस
श्री पिरॅमिड्स यंत्र आहेत किंवा वास्तुदोष निवारण यंत्र आहेत किंवा दुर्गा बिसा यंत्र आहे, हनुमान यंत्र आहे, असे अनेक यंत्र आहेत की त्या ठिकाणी आपण ते स्थापन करू शकतो. किंवा व्यापार वृद्धी होण्यासाठी आपण व्यापार वृद्धी यंत्र पण तिथे स्थापन करू शकतो. असे जे यंत्र आपण तिथे स्थापन केल्यानंतर त्याची काळजी काय घ्यायची, तर फक्त सुचिरभूत होऊन त्याला स्पर्श करायचा. सुचिरभूत म्हणजे स्वच्छ, सवळं म्हणजे स्वच्छ, मनाची स्वच्छता असणं फार गरजेचं आहे. असुचिरभूत असल्यानंतर तुम्ही त्याला स्पर्श केला तर त्याच्यातली जी कॉस्मिक रेज पॉझिटिव्ह असते ती निगेटिव्ह होऊन जाते. त्यामुळे तेवढी काळजी घेणं गरजेचं असतं. नक्की सर, कुंडलीतील दोषांनुसार यंत्र उपयोगी ठरू शकतात का? हा, निश्चित ठरू शकतात ना. समजा आता एखाद्याच्या कुंडलीमध्ये सप्तमात राहू असेल किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर त्यांनी मंगळ यंत्र किंवा राहू असेल तर राहू यंत्राची जर स्थापना करून त्याचे मंत्र रोज म्हणले तर त्यांचे सप्तम स्थानाशी संबंध म्हणजे लाईफ पार्टनरचा संबंध असतो. विवाहाशी संबंधित तिथे समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा चतुर्थामध्ये अशुभ ग्रह असेल कोणता तर त्या ठिकाणच्या ग्रहाचे जे यंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलं तर त्याच्यानुसार आपल्याला कौटुंबिक सुखामध्ये त्याचा फलप्राप्ती होते. किंवा आपल्या घरामध्ये बरेचदा असतं की पैसा भरपूर येतो पण सेव्हिंगच काही राहत नाही, अनावश्यक खर्च भरपूर वाढतात. अशा वेळेस तुमच्या धनस्थानाचा जो स्वामी आहे त्याचे जे यंत्र आहे, मग ते सूर्य असेल, मंगळ असेल, कोणते असेल, तर त्याचे यंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता. तसंच तुमच्या पंचमस्थान हे शिक्षणाचं ठिकाण असतं. शिक्षणामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणचा स्वामी किंवा त्या ठिकाणी जो विराजमान ग्रह आहे त्याची जर यंत्र तुम्ही स्थापन आपल्या घरामध्ये केले आणि त्याचे मंत्र जर म्हणले तर निश्चित तुम्हाला तिथे फरक पडू शकतो. तसंच आरोग्याच्या संबंधित षष्टम स्थानामध्ये जर तुम्हाला सतत, बरेचदा आपण असं पाहतो की आपण खातो पितो भरपूर काही पण ते अंगीच काही लागत नाही आणि सतत काही ना काहीतरी आपल्याला त्रास होत असतो. तर अशा वेळेस किंवा काय ॲलर्जिक प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस तुमच्या षष्टम स्थान म्हणजे आरोग्याचं ठिकाण असतं. किंवा बऱ्याच जणांना हितशत्रूंचा खूप त्रास होत असतो. म्हणजे बरेच जण काम करण्यामध्ये फार परफेक्ट असतात आणि एका ठिकाणी जाऊन काम करतात आणि तिथे त्याला टार्गेट केलं जातं. सगळेजण मानसिक त्रास देतात. मग हे जे हितशत्रूंचा त्रास असतो हा त्रास टाळण्यासाठी सुद्धा षष्टम स्थानाचा जो स्वामी आहे त्याची यंत्र जर तुम्ही स्थापन केले तर तिथे निश्चित तुम्हाला त्याचा फरक पडू शकतो. तसंच तुमची एखादी प्रॉपर्टी आहे आणि वडिलोपार्जित आहे किंवा विम्याचे पैसे कुठे अडकले असतील, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे कामं होत नसेल किंवा तुम्हाला मिळत नसेल किंवा त्यासंबंधी काही वाद निर्माण झाले असतील किंवा कोर्ट कचेऱ्या चालू असतील तर अशा वेळेस अष्टम स्थानाचा जे स्वामी आहेत त्याचे यंत्र जर तुम्ही घरामध्ये स्थापन केलं तर निश्चित तुम्हाला फरक पडतो. म्हणजे 9 ग्रह जे आहेत आपले तर प्रत्येक 9 ग्रहाची यंत्र आहेत. त्यानुसार आपल्या कोणत्या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे त्यानुसार आपण ते यंत्र स्थापन केले आणि त्याची जी विधिवत पूजा करून आपण त्याचे मंत्रोच्चार रोज केला तर निश्चित आपल्याला तिथे फरक पडू शकतो. म्हणजे विविध समस्येनुसार यंत्र स्थापन करू शकतो. निश्चित ना. मी आता जसं सांगितलं विविध, आता जसं पंचमामध्ये जसं शिक्षणाचं पाहू शकतो तिथं संतांचं पण पाहू शकतो. आता संतती बऱ्याच जणांना काय होतं की मेडिकल प्रॉब्लेम काहीच नसतं, फिजिकल प्रॉब्लेम काहीच नसतं, तरी पण संततीला वेळ लागतो. मग अशा वेळेस त्यांचं पंचम स्थान काय आहे त्यानुसार आणि त्याच्यासोबत तिथल्या स्वामीचं यंत्र, त्यासोबत संतान गोपाल नावाचं एक यंत्र असतं, ते यंत्र या दोन्हीची उपासना जर केली तर निश्चित संतती होण्यामध्ये त्याला मदत होऊ शकते किंवा लवकरात लवकर ते योग येऊन जातात. तसंच भाग्य, बऱ्याच जणांना काय असतं की दरवर्षी जॉब जात असतो, नोकरीमध्ये अडचणी येत असतात, स्टेबिलिटी ज्याला म्हणतो आपण स्थिरता ती मिळत नाही. तर अशा वेळेस यांनी भाग्यस्थानाचं जे रत्न असतं, यंत्र असतं, ते यंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलं तर निश्चित तिथे आपल्याला स्टॅबिलिटी मिळते, स्थिरता मिळते, यश मिळतं. किंवा बऱ्याच जणांना कामामध्ये खूप अडचणी येतात. दशमस्थान हे कर्मस्थान असतं, तर प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तर दशमस्थानाचं जे स्वामी आहे त्याचे यंत्र त्यांनी स्थापन करायला पाहिजे. तसंच जर उत्पन्नच मिळत नसेल कोणाला किंवा नोकरीच लागत नसेल तर त्यांनी लाभस्थान म्हणजे उत्पन्नाचं जे स्थान आहे त्याचं यंत्र स्थापन करायचं. आणि एखाद्याचा अनावश्यक खर्च खूप होत असेल तर त्यांनी व्ययस्थानाचे संबंधित जे यंत्र आहे किंवा तिथला जो ग्रह आहे त्याच्यानुसार ते जर यंत्र स्थापन केलं तर निश्चित त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना फरक पडू शकतो. नक्कीच सर, तुम्ही सांगताय यंत्र आणि मंत्र फार इंटरेस्टिंग असा विषय आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. भाग्यविजयमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.